तर कोकण मिनी ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आम्ही मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता केल्यानंतर जरा वेळ टाइमपास करत बसलो। तिथे एक गाडी होती, ती काय चालू झालीच नाही आम्हाला। त्यानंतर आम्ही थोड्या वेळातच पोहोचलो गणपतीपुळेला। तर गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर तिथला व्ह्यू खूप छान होता, कारण कोकण म्हणले की नारळाची झाडं आलीच। लगेचच आम्ही पोहोचलो बीचवर, पण आम्ही बीचवर न जाता सगळ्यात पहिले तर गेलो गणपतीपुळेच्या मंदिरात, कारण गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं। तर दर्शनाच्या लाईनीला लागलो, गर्दी होती पण लगेचच दर्शन झालं आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजण जरा मंदिराच्या बाहेर जरा वेळ बसलो, तिथे फोटोज व्हिडिओज काढले आणि गणपतीपुळेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आरेवारी बीचला। तर आरेवारीला असं म्हणलं जातं की तो महाराष्ट्रातला सर्वात सुंदर समुद्र किनारा आहे आणि हो, खरंच तिथे गेल्यानंतर कळतं की तिथली फिलिंग काय आहे, ते का त्याला म्हणतात सर्वात सुंदर समुद्र किनारा। खरंच तो खूप सुंदर आहे आणि तिथली फिलिंग खूप वेगळी होती। तर आरेवारीच्या बीचवर खूप एन्जॉय केला आम्ही, कमीत कमी 2 ते 2.5 तास सर्वजण गाणी वगैरे लावून आरेवारीच्या बीचवर एन्जॉय करत होतो। खूप मजा आली। तर कोकण मिनी ब्लॉगच्या थर्ड पार्टसाठी तुम्ही सोबत राहा। थँक्यू।